नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे आणि अनिल साबळे 6298 या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण एवढ्याच जस्ट कामावरून आलो आणि शेतावरती गेलो होतो। तिकडून आल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी झाली। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे, आज आपण स्वयंपाकाचं बनवायचं काम चालू आहे। आता भात पण बस शिजत टाकले आणि आता शेंगोळे बनवायचं काम चालू आहे, म्हणजे शेंगोळ्याचं कालवण। म्हणजे हे कसं शेंगोळे बनवली जाते नाही का, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करत चालायचे। तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवणार आहे शेंगोळे कसे बनवले जाते। तर चला आपण हे बघा, हे काय कोणत्या पिठाचे बाई, हां गुळगेच्या पिठाचे। तर मित्रांनो, गुळगेचं पीठ आहे, त्या पिठाची शेंगोळे बनवली जाते। तर हे बघा, तुम्हाला जवळ घेऊन दाखवते बघा, हे गुळगेचं पीठ आहे आणि हे असं हातावरती घेऊन ते असं गोल गोल फिरून बनवायला लागते। तर बऱ्याच दिवसांनी आज शेंगोळ्याचं कालवण करायचे। तर मित्रांनो, पूर्ण बघायची। नंतर ते शिजा टाकायला लागतं। आता आहे ना, हे बनवून झालं का मग आपण ते शिजा टाकणार आहोत। मग ते शिजून घेऊ आणि कशा प्रकारे बनवलं जातं ना, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हे बघा, अशा प्रकारे उचलायचं, आता एका साईडला लावायचं, आता परत दुसरं बनवायचं। तेल लावायला रे, आपण तर काही कधी बनवलं नाही, तर बाई माणसाला जास्त करून जमते ते बनवायला, गरम होतात। तर मित्रांनो, आता दुसरं पण वेळा बनवायचं काम चालू आहे। असं हातावरती मळायला लागत। तर हे बघा, अशा प्रकारे ते गोल असं बनवित। आता बनवल्यानंतर शिजत टाकायचं मित्रांनो, आपल्याला असं परातीमध्ये पीठ मळून मग हे बनवलं जातं। हे बघा, हे बनवल्यानंतर आता शिजत कसं टाकते ना, मी ते तुम्हाला आपल्याला हे बघा, चुलीवरतीच असं बनवायला लागते। भात शिजत टाकले बघा, आणि आता भात शिजून झालं तर मग आपण शेंगोळ्याचं कालवण करू। हे बघा, शेंगोळे बनवायचं काम चालू नाही का, शेंगोळे बनवू। आता किती झाले, 2 येड होती पूर्ण, तेलामध्ये असं मस्तपैकी हे करायला लागते। आणि मग आता भात उतरवून ठेवू आपण आणि चुलीवरती बनवू। तसं गॅस पण आहे, गॅस नाही लागला, गॅस दुसरं काहीतरी घालता येईल नाही का। तर मित्रांनो, संपूर्ण बघायची। तर मित्रांनो, आता बघा, आपण तुम्ही भात शिजत टाकलं होतं आणि आता भात उतरून ठेवलं इकडे। हे बघा, आता भात शिजून झालं, आता हे पाणी ठेवलंय। आता या पाण्याला चांगलं उकळी येऊन द्यायची, म्हणजे असं पाणी उकळलं पाहिजे। आणि मग नंतर आपण आहे ना, त्याच्यामध्ये ते जे आपण शेंगोळे बनवलेत नाही का, कायच्या पिठाचे, ते गुळगेच्या पिठाचे जे शेंगोळे बनवले ना, ते आपण याच्यामध्ये शिजून घेणार आहोत। तर आता शेंगोळे पूर्ण होऊ द्या। त्या बघा, शेंगोळे बनवायचं काम चालू आहे। पूर्ण झाल्या का तुम्हाला सांगितलं आता कसं काही शिजवायचं ना, ते पाण्यात टाकायच्या, उकळत्या पाण्यात शिजून घ्यायचं। व्हिडिओ संपूर्ण बघायचे मित्रांनो। तर मित्रांनो, आता शेंगोळे आपल्या बनवून झाल्या। आता इकडे बघा, चूल पेटवलेली आणि आता चुलीवरती ना कढईमध्ये पाणी ठेवलं आपण। हे बघा, आणि पाणी ठेवले, आता ते पाणी उकळलं का मग आपण हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघायचे। आपण आहे ना, शेंगोळ्याचं कालवण कसं करतात नाही का, हुळग्याचं ना रे, हुळग्याच्या पिठाचं शेंगोळ्या बनवले जातात। आज लई दिवसांनी कालवण बनवायचं प्लॅन होता, कारण मी पण बऱ्याच दिवस झालं खाल्लं नाही कालवण, म्हणजे मला आवडतच नाही ते, त्यामुळे मग मी एकदाच खाल्लं। तर आज पहिल्यांदा आपल्या घरी बनवणार लई दिवसातून, म्हणजे तरी महिन्यातून बनवायचे, पण खातच नव्हतं, मला आवडतच नाही।
आज मी बनवले. तर मग आता आपण ना हे जे बनवले शेंगोळ्या, तर मग हे आपण त्याच्यामध्ये आता हे उकळलं ना पाणी, ते बघा मग त्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. ते शिजून घेतलं का कालवण त्याचं कसं बनायचं मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता हे बघा, आता पाणी उकळले, मग आता याच्यात आपण आहे ना तेल टाकायचे. हे बघा मग आता थोडे तेल टाकले, मग आता त्याच्यामध्ये आपण हे बघा शेंगोळ्या टाकायचे. तर आता या शेंगोळ्या आपण शिजायला टाकले आणि आता शेंगोळे टाकले. आता आपण याला शिजून घेणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शेंगोळ्याचं कालवण बनवण्याचा प्रयत्न केला. हे उकळून शिजून घ्यायचं ना, शिजून घ्यायचं. फाट्याला तर मित्रांनो आता आपण आहे ना हे बघा, आता चांगल्या प्रकारे कड आला त्याला आणि आता शेंगोळ्या चांगल्या प्रकारे शिजलेत आणि अशा पाण्यामध्ये शिजून घ्यायला लागतात. त्याच्यात आपण तेल टाकलं होतं, आता शिजून तर झालं. आता इकडे मसाले काय काय वापरले आपण बघू. तर काय काय घेतलं त्याच्यात? मिरची पावडर, अजून हळद आणि ते पीठ कसले? पीठ नाही मसाला कोणता तयार कर? संडे मसाला, कांदा मसाला, हे सगळे मसाले तुम्ही बघू शकता मित्रांनो. एकत्र पाण्यामध्ये कालून घ्यायचे. कालून घेतल्यानंतर मग ते सगळे आपण या जे शेंगोळ्याचं कालवण बनवले का, तर याच्यामध्ये आपण टाकणार आहे. अजून काय टाकायचं काय? तर आता हे पाणी आपण जे मसाल्याचं कालून घेतलंय, तर हे बघा पाणी काढायला ते गरम पाणी थंड पाण्यामध्ये टाकले गरम. तर आता हे झालं आपलं शेंगोळ्याचं कालवण तयार. तर आता याला उकळी येऊन द्यायची. अजून काय टाकायचं नाही ना, आता उकळी येऊन द्यायची झालं. तर मित्रांनो आता हे बघा मस्तपैकी तरी वगैरे आली त्याला. हा आज दिवसाने शेंगोळ्याचं कालवण खायचे. बरेच दिवस झालं बनवलं नव्हतं आणि तसं मला आवडत नाही, पण मागच्या वेळेस एकदा खाल्लं होतं तर आवडलं होतं. तर चला म्हणला आज बनवू. तर मित्रांनो आज आता आपलं कालवण थोडं 1-2 उकळी आल्यानंतर आपलं कालवण ओके होणार आहे. मग आपण ते उतरून घेऊ. आता भात झालं, आता भाकरी करायची राहिले. तर आज आपण तांदळाच्या भाकरी बनवणार आहेत. तांदळाच्या बनवायच्या ना, हां तर आज तांदळाच्या भाकरी बनवायची म्हणजे मस्तपैकी आपण नंतर जेवायला बसल्यानंतर तुम्हाला मी आमंत्रण करतो या शेंगोळ्याचं कालवण खायला. तर नंतर मी तुम्हाला बोलावणार आहे. मित्रांनो आता आपण बघा जाळ वगैरे केलं आहे आपलं चुलीला. बघा आपला गावी अशाच चुली राहतात आणि शहरामध्येच फक्त राहतात शेगड्या. बघा आमचा गॅस पण आहे, आमचा गॅस आहे पण आम्ही गॅस पण नाही बनवते. तर आता आपलं कालवण शिजते, तशी भूक पण लई लागली. आता कालवण शिजल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो कालवण, ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण जेवणासाठी बसणार आहोत. तर हे बघा आता आमच्याकडे पाहुणे आले, गंगा बाबा आले जेवायला. तर मग आता आम्ही कालवण बनवलं तर शेंगोळ्याच्या बघा आणि तांदळाच्या भाकरी पण आहेत. तर मित्रांनो आता आपण जेवायला बसतो आणि हे बघा इकडं भात पण आहे, तांबड्याची मिरची आहे आणि शेंगोळ्याचं कालवण हे बघा. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही जेवायला बसले आणि सर्वांनी जेवणासाठी या, सगळ्यांना आमंत्रण करतो जेवायला. आज आम्ही शेंगोळ्याचं कालवण, तांदळाच्या भाकरी आणि इंद्रायणीचा भात आहे आणि लोणच्याची फोड पण आहे आणि तांबड्याची मिरची पण आहे बा. तर सगळ्यांना आमंत्रण करतो आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे. तर आज आता जेवणासाठी बसले. तर मित्रांनो सगळ्यांना आमंत्रण केलं जेवणासाठी या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करत चला. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायची. तर मित्रांनो जय जवान जय किसान.